ज्यांना जगाने आदर्श राजा मानलं, संपूर्ण भारतभर ज्यांना आदर्श मानतो, असे आपले सर्वांचे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज. खिशात जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या, भाकर खाण्याचं साधन घ्या जे तुम्हाला जीवन जगू देईल, आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या ते तुम्हाला जीवन जगवायला शिकवेल, असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिक्षणाच्या द्वारे सर्वसामान्यांना, महिला भगिनींना, मुलींना खुली केली, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. तसेच पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर नव्हे तर श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या हातावर उभी आहे, असे ठासून सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या विभूतींना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. पाठीमागे जे बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, कृपया स्टेज मध्ये येऊन बसावं, जेणेकरून आपल्यालाही काही गोष्टी चांगल्या कानावर पडतील आणि जवळून ऐकलं तर आपल्यालाही जीवनामध्ये त्याचा फायदा होईल. कारण हा कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे. मित्रांनो, आताच मॅडम या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करून गेल्या. शेळके सरांनी अतिशय उत्तमरित्या तुम्हाला सांगितलंय की हे कशासाठी आहे, आणि मीही काही गोष्टी सांगण्यासाठी आलोय. परंतु आम्ही ज्या गोष्टी सांगतोय त्यातून तुम्ही 100% घेतलंच पाहिजे असंही नाही. सगळ्यांच्या उपयोगात पडेल का आम्ही सांगतोय ते? निश्चित नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, मानसिक परिस्थिती प्रत्येकाची वेगळी आहे. परंतु ज्याला जे जे मनाला भावेल, ज्यांना जो विचार मनाला आवडेल तोच विचार या ठिकाणून घेऊन जायचा आहे, शांततेत ऐकून. मग तो काही असो. मी असंच एका लेक्चर मध्ये होतो, एकमेव लेक्चर ते ऐकलं होतं मी दीपस्तंभ फाउंडेशनचं. त्या दीपस्तंभ फाउंडेशन मध्ये एक आंबेडकर म्हणून PSI नवीन लागलेले होते आणि त्यांचं लेक्चर होतं. मी माझ्या क्लासेससाठी त्या ठिकाणी इन्क्वायरीला गेलो होतो. त्यांचं लेक्चर मी त्या ठिकाणी ऐकलं. त्यांनी भरपूर काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्यामधून एक सर्वात महत्वाची त्यांनी गोष्ट सांगितली होती की जीवनात जर यशस्वी व्हायचं आहे तर एक मंत्र घेऊन जा, तो म्हणजे कठीण मेहनत, कठोर मेहनत आणि कठोर मेहनत. जो कोणी कठोर मेहनत करेल तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढाच मंत्र मी माझ्या कामाचा त्या ठिकाणून घेतलाय. त्याच पद्धतीने तुम्हाला जे आवडेल तेच या ठिकाणून घ्यायचंय. मित्रांनो, मी आता 2 प्रसंग सांगतो जीवनामध्ये घडलेले. पाठीमागच्या हप्त्यामध्ये एक नाशिकला लग्न होतं. आमच्याच मित्रपरिवारातील लग्न होतं. त्या लग्नाला आम्हाला जायचं होतं आणि गाडी चालवायला मी स्वतः होतो. आणि येवला हे गाव रस्त्यामध्ये येतं. त्या येवल्यात आम्हाला तिथून आमच्या अजून मित्रांना घ्यायचं होतं. तर मी गाडी चालवत प्रचंड वेगाने नाही, लिमिट मध्ये 80-85 स्पीड मध्ये मी गाडी चालवत होतो. कारण लग्नाला मला वेळेत जायचं होतं. लग्नाला वेळेत जायचं असल्यामुळे मी गाडी चालवतोय. आणि गाडी चालवता येवला सिटी आली आणि मी त्या मित्राच्या घरी जायचं म्हणून अजून थोडं फास्ट गाडी चालवला. तो मित्र कॉल करतोय, अरे माझं घर लवकर या, आपल्याला लग्नाला जायचं. मी गाडी चालवतोय, त्या मित्राच्या घराकडे गाडी घेऊन जातोय. तो मित्र अजून कॉल करतो, मी अजून गाडी पळवतोय. गाडी थोडीशी माझी पुढे निघून जाते.
तो कॉल करतोय, मी म्हणतो 5 मिनिटात आलो, तरी माझी गाडी अजून पुढे जाते. अजून 5-10 मिनिटं गेल्यानंतर अरे तो म्हणे आहे तरी तुम्ही कुठं, तुम्ही या घडीला कुठे आहे, एवढ्यामध्ये येऊन तुम्हाला 15-20 मिनिटं झाले तरी तुम्ही घरी आले नाही. मग मी त्याला म्हटलं आम्ही या ठिकाणी. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुम्ही रस्ता ओलांडून पुढे गेले, तुम्हाला रस्ता कळला नाही, तुम्ही दिशा चुकलेले आहे. मग त्यांना मी परत रस्ता विचारला आणि त्यांच्या घरापर्यंत गेलो. दुसरा प्रसंग, आजच्या कार्यक्रमाला आम्ही येत होतो, शरकर सर गाडी चालवली. शरकर सरांची गाडी कॉन्स्टंटली 80च्या स्पीडनं चालू होती. 80च्या स्पीडनं गाडी चालू असताना सरांनी अचानक गाडी हळू केली. मला वाटलं गाडीत काहीतरी झालं असेल किंवा काहीतरी काम असेल, परंतु सरांनी त्या ठिकाणून शेळके सरांना कॉल केला. सर आम्ही या ठिकाणी आहोत, आम्हाला आता यायचं कसं आहे, दिशा सांगा. सरांनी तात्काळ सांगितलं या ठिकाणी असं असं या पेट्रोल पंपापासून असं वळा, या ठिकाणी गळती शाळा तिकडून असं या, तुम्ही बरोबर गावामध्ये येणार. प्रसंग 2 आहे, वेगवेगळे आहे. माझ्यासोबतचे आहे सत्य आहे, शरकर सर इथंच आहे. फक्त सांगायचं तात्पर्य, तुम्हाला जर कुठं वेळेवर पोहोचायचं असेल तर तुमचा स्पीड काही कामाचा नाही. तुम्हाला मिळालेलं योग्य मार्गदर्शन तुम्हाला तुमच्यापर्यंत येईल. प्रसंग छोटे छोटे असतात, प्रत्येक प्रसंगानुरूप आपण काही ना काही शिकत असतो. सरांनी शेळके सरांनी केलेल्या डायरेक्शन प्रमाणे आम्ही आलो आणि योग्य वेळेमध्ये पोहोचलो. आपल्याला जर योग्य वेळेत योग्य टार्गेट वर पोहोचायचं असेल तर तुम्हाला दिशा देण्याचं खऱ्या अर्थाने काम आज प्राध्यापक शेळके सरांनी केलंय आणि तेही होतं. कारण तुम्हाला या वयामध्ये जी दिशा भेटते ती अत्यंत महत्वाची आहे. तुमच्या मध्ये बसलेला हा पहिलीचा विद्यार्थी, काय नाव आहे बाळा तुझं? विराज. तू झोपलेला तुझं काय नाव आहे? हा, पहिलीच्या विद्यार्थ्यामध्ये सुद्धा डॉक्टर बसलेला आहे, 9वीच्या विद्यार्थ्यामध्ये इंजिनियर बसलेला आहे. तो फक्त आपल्याला शोधायचा आहे आणि ते काम आपल्या पालकांचं. तुमचे टार्गेट आज फिक्स करा असं मी म्हणत नाही. एक छोटी गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला जीवनाविषयी. तुम्हाला महाभारत माहिती? महाभारत माहिती का? ओके. त्याच्यामध्ये अर्जुन होता, माहिती आहे? द्रोणाचार्य. आता तुम्हाला अर्जुनाची एक छोटी गोष्ट सांगतो. महाभारतामध्ये सर्वात श्रेष्ठ धनुर्धारी जर कोणी असेल तर कोण आहे? अर्जुन. माहिती पाहिलं? हा. तर सगळ्यात महत्वाचं आहे की द्रोणाचार्य सगळ्या शिष्यांची परीक्षा घ्यायला सुरू करतात. द्रोणाचार्य म्हणतात सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर आपल्याला निवडायचा आहे, सगळ्यात आपल्याला आवडता शिष्य निवडायचा आहे, मग आपण एक परीक्षा घेऊ. मग द्रोणाचार्य काय करतात? एक माशाचं प्रतिबिंब एका झाडाला फिरत्या याला बांधतात आणि सगळ्यांना सूचना करतात तुम्हाला काय करायचंय, त्या माशाचा डोळा छेदायचा आहे. सगळे धनुर्धारी होते, सगळ्यांना धनुष्य चालवण्याची विद्या अवगत झालेली होती. फक्त फरक होता. आता द्रोणाचार्य नकुलला बोलवतात. नकुलाला विचारतात की घे धनुष्य हातामध्ये आणि मला सांग तुला काय दिसतंय. काय विचारतात? तुला काय दिसतंय? मग नकुल त्यांना म्हणतो गुरुदेव मला या ठिकाणी झाड दिसतंय, झाडाच्या फांद्या दिसत आहेत, त्याला आलेले छोटे छोटे फळं दिसत आहेत आणि एक फिरताना मासा पण दिसतोय. गुरुदेव म्हणतात ठीक आहे, धनुष्य बाजूला देव आणि ये. सहदेवला तेच विचारतात. सहदेव सुद्धा अशीच काहीतरी उत्तर देतात. भीम येतो, भीम सुद्धा म्हणतो मला झाड दिसतंय, झाडाच्या पलीकडे आवाज दिसतोय, सगळं दिसतंय. दुर्योधनाला विचारतात. दुर्योधन म्हणतो मला मासा दिसतोय, फिरताना दिसतंय, सगळं दिसतंय. गुरुदेव म्हणतात ठीक आहे, तुम्ही पण बाजूला व्हा. आणि अर्जुनाच्या हातामध्ये धनुष्य येतो, धनुष्य बाण येतो
आणि अर्जुनाला गुरुदेव विचारतात, अर्जुना तुला या ठिकाणी काय दिसतं? मग अर्जुन त्या ठिकाणी उत्तर देतो, गुरुदेव मला या ठिकाणी त्या माशाचा डोळा दिसतोय आणि फक्त डोळा दिसतोय. द्रोणाचार्य त्या ठिकाणी म्हणतात की तुला जर डोळा दिसतोय तर सोड बाण सोडल्या त्या माशाच्या डोळ्यामध्येच लागतो. हेच आपल्याला करायचंय. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आताच आपलं ध्येय निश्चित करायचं. तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, प्रत्येकामध्ये शक्ती आहे आणि ती शक्ती तुम्हाला ओळखायची आहे. तुम्हाला फुगे माहिती? फुग्यामध्ये नाही, हवा भरल्यानंतर काळा फुगा सुद्धा हवेत जातो, पांढरा सुद्धा हवेत जातो, लाल सुद्धा हवेत जातो. कोणता खाली राहणार आहे का? प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे. फक्त ती क्षमता तुम्हाला ओळखायची आहे. आपल्यामध्ये काय आहे आणि त्यासाठी तुम्हाला सातत्याने परिश्रम करावे लागणार. क्षेत्र कुठलंही एवढा मी म्हणत नाही तुम्हाला एमपीएससी करायची, तुम्हाला युपीएससी करायची, तुम्हाला नीट करायची, तुम्हाला जेईई करायची, तुम्ही काही करा. साधा किराणा दुकान चालवायला सुद्धा स्किल लागतं, मेहनत लागती, टार्गेट लागतं, तरच आपण ते व्यवस्थित चालवू शकतो. बरोबर आहे? मग ते आपल्याला आज चॉईस करा, आपल्याला काय व्हायचंय आणि त्यासाठी आपण निरंतर सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. मॅडमांनी तुम्हाला वेळ सांगितली, वेळ मित्रांनो, बरोबर आहे? ही वेळ अतिशय महत्वाची आहे तुमच्या जीवनामध्ये. परीक्षा देताना वेळेचं नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जर वेळेचं नियोजन केलं तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. वेळ तुम्हाला माहिती काय आहे? सोन्याचे काय भाव चालू आहे आज? कोणी सांगा, सोन्याचे काय भाव आहे? सांगा सांगा सांगा. बरोबर. आणि चांदी माहिती आहे? सोन्याचे भाव आजचे आहे 93,000 रुपये तोळ्याला. बरोबर. चांदी सुद्धा 1,00,000 रुपये किलो पर्यंत आहे. परंतु या मौल्यवान वस्तूपेक्षा सगळ्यात जास्त जर काही मौल्यवान असेल तर ते काय आहे? वेळ. तुमची आजची वेळ जर वाया गेली तर तुमचं उद्याचं नियोजन कोलमडणार आहे. म्हणून वेळेला सगळ्यात जास्त महत्व द्यायचं आहे. वेळ अशी आहे, तुम्ही जर आज वेळेचा सन्मान केला तर उद्याची वेळ तुमचा सन्मान करेल आणि तुम्ही वेळेला आज नाराज केलं तर तुमच्या हाती उद्यासाठी काहीही राहणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं का? त्यामुळं आपण कोणतीही गोष्ट करताना नियोजन करा, वेळेचं महत्व ओळखा. त्या वेळेला ज्या वेळेला सरांनी सांगितलंय, सरांनी ऐकली 6 वाजता उठवणार आहे. तुम्ही जर 6 वाजता उठले नाही, तुमचा क्लास होणार आहे का? नाही. आजचा क्लास बुडाला म्हणून उद्याचा तुम्हाला कळणार आहे का? नाही कळू शकत. म्हणून वेळ ओळखा, त्या वेळेला किंमत द्यायला शिका. जो वेळेची किंमत करेल वेळ त्याचा सन्मान करते, एवढं लक्षात ठेवा. आणि ही वेळ तुम्हाला ह्या वयात मिळते, आतापासून त्या वेळेचा सन्मान करा. परीक्षा देताना तुम्हाला सांगतो, प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते. सारखी असते का? नाही. प्रत्येकाला माइंड वेगवेगळं आहे. परंतु मेहनत जर प्रत्येकाची असेल तर कोणी इथं बसलेलं कोणीही सांगतो की कोणी IAS IPS होऊ शकतं, फक्त तुमची ती तयारी पाहिजे. तुम्हाला अजून छोटं उदाहरण सांगतो, एक छोटी गोष्ट. आता सर मराठी वगैरे शिकवणार आहे, गणित शिकवणार आहे, स्कॉलरशिप शिकवणार आहे, तुम्हाला स्पर्धा परीक्षा शिकवणार आहे. तुम्हाला माहिती आहे मराठीचं व्याकरण कोणी लिहिलेलं आहे, संस्कृतचं व्याकरण कोणी लिहिलेलं आहे? एक पाणिनी नावाचे महान एक व्यक्ती आहे, त्यांनी संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे. परंतु त्यांना बुद्धिमत्ता जास्त नव्हती. त्यांच्या आईला सतत वाटायचं की आपण आपल्या मुलाला फार मोठं करावं आणि त्यासाठी त्यांनी, तुम्ही जसे शाळेत येतात ना तसं त्यांना एका गुरुकुल मध्ये टाकलं. 600 इसवी सन पूर्व 600 पूर्वीची गोष्ट आहे. ते पाणीने अजून पण चालू आहे. त्यांचं व्याकरण आपण अजून पण शिकतोय आणि जग शिकतोय, आपणच नाही. तर त्यांना एका गुरुकुल मध्ये टाकलं होतं आणि त्या गुरुकुल मध्ये टाकल्यानंतर त्यांच्या
गुरुंनी त्यांच्या आईला बोलवून घेतलं, तुमचा मुलगा शाळेच्या कामाचा नाही, शिक्षणाच्या कामाचा नाही, याला शिकवू नका, याला घरी घेऊन जा. आईला अत्यंत दुःख झालं, आता याला काय करायचं, आणि हा शिकू शकत नाही. आणि तरी आईने त्याला सांगितलं, राहू द्या याला गुरुकुलमध्ये, हा शिकल जसं शिकल तसं शिकल. आणि त्या पाणिनीला सुद्धा फार दुःख झालं की आपण शिकू शकत नाही, पण त्यांना शिकण्याची जिद्द होती. मग ते त्याच गावाच्या शेजारी एक भविष्यकार होते आणि भविष्य बघायचे की माणसं काय होते, असं आताच्या रेषा त्यांना कळायच्या. मग ते त्या भविष्यकाराकडे गेले आणि त्यांना विचारलं, अहो मला शिकायचंय, परंतु मला माझं शिक्षण माझ्या काहीच ध्यानात येत नाही, काहीच होत नाहीये, तर मग मी काय करावं. त्यांनी त्यांना सांगितलं की तुझ्या हातामध्ये शिक्षणाची रेषाच नाही. तो प्रचंड निराश झाला, मी आईचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही, म्हणून तो आत्महत्या करायला निघाला आणि विहिरीत उडी मारून त्यांना आत्महत्या करायची. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या विहिरीवर काही स्त्रिया पाणी ओढत होत्या. पाणी ओढत असताना त्यांनी बघितलं, ते पाणी ओढता ओढता त्याचं लक्ष एका दगडावरती गेलं आणि त्या दगडाला जशी दोरी आहे त्या दोरीचं निशाण पडलेलं होतं. त्यांनी त्या एका लेडीला विचारलं, एका स्त्रीला विचारलं, हे निशाण कसं पडलं. त्या स्त्रीने त्यांना सांगितलं की आम्ही रोज पाणी ओढतो, रोज पाणी ओढून ओढून या दगडाला त्या दोरीचं निशाण पडलं. तो म्हणजे दोरी तर फार मऊ असते, परंतु निशाण कसं पडलं, दगड तर फार मजबूत आहे. त्या स्त्रीने सांगितलं, रोज आपण एकच गोष्ट कंटिन्यू कायम करत असलो तर 100 नाही 101% दगड काय कोणतीही वस्तू असू द्या त्याला निशाण पडणार म्हणजे पडणार. म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्याला काही येत असो नसो तरी सुद्धा आपण सातत्याने प्रयत्न करत राहिले तर तुम्हालाही यश निश्चित भेटल. आज जे पाणिनी आहे त्या पाणिनीवर AI टेक्नॉलॉजी सुद्धा पाणिनीच्या सांगितलेल्या व्याकरणावरच अभ्यास करते आणि त्याच्यावरच सगळं चालू आहे. कॉम्प्युटर सुद्धा त्याच गोष्टीवर चालू आहे. म्हणून जीवनामध्ये अपयश आलं खचून जायचं नाही. सगळ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून सातत्य ठेवून सतत एकच गोष्ट केली तर आपल्याला 100% यश निश्चित भेटतं. आलं लक्षात. आणि काही गोष्टीला आता पालकांची सुद्धा काही जबाबदारी आहे. आपण आपल्या पाल्यांना काही गोष्टी शिकवत नाही ज्या आता शिकवण्याची गरज आहे. अतिशय शिकवलं पाहिजे, महत्वाचं आहे. आपण पाल्याला काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने सांगतो. उभा रे बा, गाय दूध देते का, मोठ्याने सांग. हो बरोबर. तू रे घरोघरी व्हेरी गुड. तुम्ही उभा अंतरून पाहून पाय पासा बरोबर. डर के आगे जीत. ह्या ज्या गोष्टी मला हेच सांगायचं, ह्या गोष्टी आपण सगळ्यांना सांगतो, आपल्या पाल्यांना सांगतो. गाय दूध देते अजिबात नाही. गाईचं दूध आपल्याला काढावं लागतं. काय करावं लागतं, दूध काढल्याशिवाय गाय दूध देणार नाही. आपल्याला काढण्याची तरी आपल्याला मेहनत घ्यायची आहे. हे बाळाला शिकवा. गाय दूध देणार नाही, तुला काढावं लागेल तरच 10 लिटर निघाल. बरोबर. डर के आगे जीत नसते, डर के आगे डरच असतं. कर के आगे जीते, केलं तर तुम्ही जिंकणार आहे. आलं ध्यानात. त्यानंतर तुम्हाला सांगतो, अंथरूण पाहून पाय पसरायला सांगू नका. ती वेळ तेव्हाच गेली. पोरांना सांगायचं आपण पाय पसरा. अंथरुणाचं मी बघतो, मी सांगतो. अंथरूण कितीही मोठं घेऊन देऊ, पाय तुम्ही पसरा. आम्ही तुमच्या पाठीशी, तुम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी जर उभे राहिले ठामपणे तरच ते IAS IPS होणार आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही चांगल्या गोष्टीला पाठिंबा द्यायचा तर ते होणार आहे. घरोघरी मातीच्या चुलीत जुना झाला, आता गॅस आहे ना सगळ्यांकडे, बदलला ना राव. म्हणून आपण पाल्यांना काही गोष्टी वेगळ्या शिकवत होतो, त्या पाल्यांना चांगल्या शिकवा.
थोड्या थोड्या सकारात्मक बदल शिकवा, ते ऑटोमॅटिक त्यांच्यात बदल घडतील, अन्यथा नाही. माझ्यासारखे किती येऊन बोलून जातील, शेळके सरांसारखे किती येतील, तुम्हाला ऍप देतील, पण त्या ऍपचा वापर करायला जर व्यवस्थित शिकले तरच तुम्ही आहे. आणि या पद्धतीने पालक आपल्याकडे आपल्यासाठी जर इतकं करत असेल, महिला भगिनींना सांगतो, विद्यार्थ्यांना सांगतो, तर आपली ही काही जबाबदारी असते. आलं लक्षात? आता आपली जबाबदारी, आता देशमुख सर इथे व्यसनमुक्तीचं काम करतात म्हणून मी ही गोष्ट सांगतो या ठिकाणी. आपली जबाबदारी काय? आपले आई वडील मामा सर सगळे आपल्या पाठीमागं फार धीर देऊन आहे, आपल्याला आधार देऊन आहे. परंतु आपली जबाबदारी काय आहे? मोबाईल दिला, शेळके सरांचा क्लास करण्यासाठी दिलाय, पण आपण युट्यूब पाहतो. काय पाहतोय? युट्यूब. आपण इंस्टाग्राम पाहतो, स्नॅपचॅट पाहतो. या गोष्टी आपण करायच्या नाही. आणि व्यसनमुक्तीच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, आता 3 R लक्षात ठेवायचे. पालकांनाही सांगतो काय? 3 R जीवनामध्ये, त्या 3 R पासून आपण मुक्त राहायचंय, त्या 3 R ला जीवनातून सोडून द्यायचंय. पहिला R कोणता आहे? रम. दुसरा रमा. तिसरा रमी. रम म्हणजे काय? कोणत्याही पद्धतीचं व्यसन, दारू. बरेचसे प्रॉब्लेम्स, बरेचसे म्हणजे 90% प्रॉब्लेम्स या दारूमुळे जीवनामध्ये आलेले आहेत. दारू फक्त दारूच का नाही? मग दारू मध्ये आपण गुटखा पकडू, तंबाखू पकडू, सगळं ह्या पद्धतीचं जे व्यसन आहे ते व्यसन पासून आपल्याला मुक्त करायचं आहे. दुसरा अर्थ सांगतो रमी. रमी म्हणजे काय? कोणतीही विलासनी स्त्री, त्याच्या नादाला लागायचं नाही. आपणही आपल्या जीवनाचं टार्गेट पूर्ण कंप्लीट होईपर्यंत आपण कोणत्याच मार्गाला लागायचं नाही. आपण वन अँड ओनली आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, आपल्या टार्गेटकडे. तुम्ही रमाच्या ऐवजी रमण पकडला, एखादा मुलगा पकडला, एखादा, भरपूर कॉलेजला आपल्या मागे लागणारे भरपूर असतो, त्या आमिषाला बळी पडायचं नाही. तिसरा रमी. रमी म्हणजे कोणत्याही पद्धतीचा जुगार. मग तो मटका असेल, ऑनलाईन रमी असेल, गॅमलिंग असेल, पत्ता असेल, ह्या कोणत्याही पद्धतीला बळी पडू नका. मोबाईल आहे, मोबाईलचा वापर तुम्हाला सांगतो, बरेच जण, बरेच पालक मंडळी ऑनलाईन रमीला करतात. आताच IPL झालं, त्याच्यामध्ये बरेचसे ऍप आले, त्याच्यावर क्रिकेट मॅचवर सट्टा लावण्यासाठी करतात. 50 रुपयाचं काहीतरी ते लावून बरेच जण करतात. 50 रुपये फार मोठी किंमत आहे, तेही लावू नका. आणि ते व्यसन आहे, त्याच्यापासून आपण खरोखरच दूर राहायला पाहिजे. काय राहायला पाहिजे? दूर. जीवनात ज्यांना यशस्वी व्हायचं आहे त्यांनी कृपया या 3 R पासून 100% दूर राहा. तुमचं जीवन यशस्वी होईल. तुम्ही काही करा, तुम्ही सक्षम होणार. आता मगाशी उल्लेख केला सरांनी की अहिल्यानगरमध्ये एका शाळेमध्ये 8वीच्या मुलाने 10वीच्या मुलाचा खून केला. बरोबर आहे? माहिती आहे तुम्हाला? अतिशय निंदनीय घटना आहे. जे शाळेत होतंय, शाळेच्या बॅग मध्ये चाकू येतोय आणि तिथं खून होतोय, म्हणजे प्रचंड मोठी घटना आहे आणि सगळ्यांना विचार करायला लावणारी घटना आहे. आपणही शाळेत येतो, आपणही पालक आहोत, म्हणून आपली जबाबदारी, पालकांची जबाबदारी आहे, विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. रागावर नियंत्रण ठेवायचं. प्रत्येकाला राग येतो, परंतु रागावर आपण 100 नाही 101% नियंत्रण ठेवायचं, तरच आपण सक्सेस होऊ. मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं राग काय? दुसऱ्याने केलेल्या चुकीबद्दल स्वतःला करून घेतलेली शिक्षा. सोपी व्याख्या आहे. दुसऱ्याचा राग काय येतो आपल्याला? तो आपल्या मनाप्रमाणे वागत नाही ना, म्हणूनच येतो ना. तो राग आपल्याला बाजूला ठेवायचा. तो कसा बाजूला ठेवायचा मी थोडं 2 मिनिटात सांगतो. तुम्ही देवाला मानतात,
मानत नसाल काही हरकत नाही, एखाद्या गुरुला मानतात, एखाद्या ज्योतिषीला मानतात, त्यांनी तुम्हाला सांगितलंय हे 24 तास तुमच्या जीवनामधील शेवटचे 24 तास, काय तुमच्या जीवनामधील हे शेवटचे 24 तास आहे, उद्या तुम्ही मरणार आहात असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही काय करा? आताच नृत्य केलेली ताई तिला विचारतो, जीवनामध्ये शेवटचे 24 तास आहे, काय करशील ताई? काही तरी सांग, काय करणार मॅडम तुम्ही? जीवनात तुमच्या शेवटचे 24 तास आहे, उद्या मरणार आहे, तुम्ही काय करणार? व्यवस्थितच वागत, व्यसन करणार नाही, व्यवस्थित वागणार. बरोबर. तुम्ही काय करणार? कोणी सांगता? सांगा. शेवटचे 24 तास आहे. बरं, उत्तर आम्ही सांगतो. शेवटचे आपल्या जीवनामध्ये 24 तास आहे. किती तास आहे? 24 तास आहे. आई वडिलांची कोण कोण सेवा करणार? हात वर करायची. बरोबर आहे? खाली करा. आपल्या एखाद्या मित्रासोबत, शेजाऱ्यासोबत आपले भांडणं झालेले आहे, परंतु आपल्याला माहिती आहे आपले शेवटचे 24 तास आहे, त्याच्यासोबत चांगलं बोलणार. कोण कोण चांगलं बोलणार? ओके, ठीक. आई वडिलांना आपण जीव लावत नाही, त्यांना जीव लावणार. कोण कोण लावणार? ओके. एखादा समोरून आपल्या सोबत भांडण करायला आलाय ना, आपल्याला माहिती आहे 24 तास आहे, आपण त्याच्याशी भांडणार का? नाही. फक्त आणि फक्त हेच करायचं, प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्या मनाला फक्त एकच गोष्ट नेहमी सतत सांगत राहा की आपल्या जीवनातील हे 24 तास शेवटचे आहे. तरच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल होणार आहे. आणि शेवटचे 24 तास आहे असं समजून जर तुम्ही जगत असाल तर तुम्हाला मित्रांनो खरंच सांगतो, स्वर्ग तुम्हाला याच ठिकाणी दिसणार आहे आणि तुम्ही स्वर्गात जगण्यासारखेच जगणार आहे. कारण तुमचं भांडणच कोणासोबत होणार नाही आणि तुम्ही कधीच कोणाशी भांडू शकत नाही. भांडण कंटेनर झाले नाही तर आपण 100 नाही 101% सत्कर्म करत राहून आपल्या माइंडवर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होईल. तर मग जगताना शेवटचे 24 तास समजूनच जगा. आता थोडस विद्यार्थ्यांकडे येतो. विद्यार्थी अभ्यास करत असताना त्यांना बऱ्याच वेळा अपयश येतं, ते नाराज होतात, त्यांचा माइंड डाऊन होतो. त्यासाठी आपल्याकडे मोबाईल आहे का? सगळ्यांकडे मोबाईल. मोबाईल डिस्चार्ज झाल्यानंतर आपण काय करतो? मोबाईलची चार्जिंग लावून झाल्यानंतर आपण चार्जिंग करतो की नाही? ओके. मग आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना सुद्धा कधी कधी अभ्यास करत असताना असं वाटू शकतं की मला माझं माइंडच चालत नाही, खूप नैराश्य आलेलं असतं. ते नैराश्य जर तुम्ही ओळखलं त्यावेळेस तुम्हाला त्या आपल्या पाल्यांसोबत, विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद करायचा. त्यांच्याशी मनमोकळं बोला, त्याला काय वाटतं ते विचारा, त्याचा मित्र बना, तर तो पुढे जाईल. नाही तर त्याचे मार्क्स कमी आले आपण त्याच्यावर अजून चिडतो, मार्क्स वाढू शकत नाही. आताच एक नीट परीक्षेमध्ये मार्क्स कमी आले म्हणून एका मुख्याध्यापकाने मुलीला मारला आणि त्याच्यात ती मुलगी मयत झाली अशी बातमी आहे. आपल्याला कोणाला मारायचं नाही. मार्क्स कमी पडत असतील त्यांना त्यांच्याशी बोलून ते मार्क्स वाढवा. अजून नैराश्य असेल, प्रत्येकाला सांगतो 1 तास दिवसामधला 100 नाही 101% खेळाकडे द्या. मनसोक्त खेळा, मोबाईलवर नाही, ग्राउंडवर खेळा, व्यायाम करा, योगासना करा, ध्यान धारणा करा. यातून तुमचं माइंड 100% फ्रेश होणार आहे आणि आत्महत्यासारखे जे दुष्परिणाम घडतायत ते अजिबात घडणार नाही. एवढंच तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय शेळके सर यांनी या गुणवंताच्या वाडीमध्ये मला बोलवलं आणि अतिशय त्यांनी अभिमानानं सांगितलं की या ठिकाणी गुणवळी गावामधून 2 आमदार झाले आणि कर्तृत्ववान आमदार झाले. सर, या विद्यार्थ्यांचा उत्साह बघून आणि तुम्ही करत असलेलं कार्य बघून मला 101% खात्री आहे
याच गुणवडी गावामधून येत्या 10 ते 15 वर्षामध्ये कमीत कमी 2-3 IAS IPS ऑफिसर घडलेले असणार. कारण ही तुमची मुहूर्तमेढ एखादी बिल्डिंग जर बांधायची आहे, तिची पहिली वीट अत्यंत महत्वाची असते आणि ती पहिली वीट रोवण्याचं काम शेळके सर आणि त्यांच्या टीमने केलंय. त्यासाठी पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. आपण सर्वांनी उत्स्फूर्त बोलताना प्रतिसाद दिला, माझं ऐकून घेतलं, सर्व व्यासपीठावरील मंडळींनी ऐकून घेतलं आणि जो सन्मान केला त्याबद्दल खरंच मी सर्वांचा ऋणी आहे. पुन्हा नव्याने संधी मिळेल त्यावेळेस निश्चितपणे या गावामध्ये यायला मला आवडेल. कारण शेळके सर पहिल्यापासून माझे मित्र आहे. मी जेव्हापासून फौजदार झाले तेव्हापासून ते माझे मित्र आहे. ते मार्गदर्शन करत असतात आणि अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हा सगळ्या भगिनींना, मित्रांना तुमच्या येणाऱ्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो व माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कार्यक्रम एकदम शेवटाकडे. मला सांगा